नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज। कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झालाय। चालकाला आणि एसटीला काळं फासण्यात आलंय। या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे। त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला केलाय। कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं। एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केली। एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का अशी विचारणा केली। या प्रकरणानंतर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये तणाव निर्माण झालाय। मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमा वादाचा प्रश्न आहेच। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी आणि चालकाला काळे फासण्याच्या घटनेने हे पडसाद आहेत। ठाकरेंच्या सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। सकाळी 10 नंतर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। परिस्थिती पाहून एसटी सेवा पूर्ववत सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे। सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगाववरून सीमा वाद आहे। त्यावरून दोन्ही राज्यात हिंसक आंदोलनं झाली आहे। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सीमा